नमस्कार मित्रांनो, कलासृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कारण एका सुप्रसिद्ध बालकलाकाराचे दुर्दैवी निधन झाले आहे। तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो बालकलाकार व काय आहे सविस्तर माहिती। तर प्रफुल्ल भालेराव या बालकलाकाराचे अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे। प्रफुल्ल भालेराव हा बालकलाकार खूपच प्रसिद्धीच्या झोतात आला होता। तो झी मराठी वाहिनीवरील कुंकू या मालिकेत याने जानकीचा भाऊ गण्याची भूमिका साकारली होती। या भूमिकेमुळे प्रफुल्ल महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला। त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटातून त्याने प्रमुख भूमिका साकारली होती। ती प्रेक्षकांना प्रचंड आवडली। तसेच त्याने तू माझा सांगाती, ज्योतिबा फुले, नकुशी या मालिकेतील त्यांच्या भूमिका खूपच लोकप्रिय ठरल्या आहेत। तसेच सध्या प्रसिद्ध झालेल्या नारायण या चित्रपटासाठी प्रफुल्ल झळकला होता। अशा या बालकलाकाराचे अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे। पहाटे 4च्या सुमारास रेल्वेतून खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। मालाड रेल्वे स्थानकावरून त्यांचा मृतदेह आढळून आला। प्रफुल्ल पहाटे मालाड रेल्वे स्थानकावर आला। यावेळी लोकल गाडी निघत असलेले पाहून त्याने घाईघाईत रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला, मात्र चढताना पाय घसरून तो खाली पडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीच्या क्षितिजावरील एक उगवता तारा अकाली निखळून पडल्याची भावना व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनल कडून प्रफुल्ल भालेराव या बालकलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली।